प्रतीक्षा's कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मटर पालकची भाजी। ज्यांना पालक आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील अशी ही भाजी आहे। तर चला बघूया। एका कढईमध्ये तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। मग त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं जिरं टाकायचं आहे आणि उभा कापलेला कांदा टाकायचा आहे। कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता कांदा आता आपला झाला आहे। मग त्याच्यामध्ये आपल्याला अद्रक, लसूण, टोमॅटो याची प्युरी टाकायची आहे। हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता झाली आता प्युरी। मग त्याच्यामध्ये आपल्याला हळद, घरगुती लाल मसाला आणि गरम मसाला, थोडीशी मिरची पावडर टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त तेल सुटलं आहे। मग त्याच्यामध्ये आपल्याला मटार टाकायचे आहेत। छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मस्तच कलर आला आहे भाजीला। आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेला पालक टाकायचा आहे। छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त दिसते भाजी। त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं आता पाणी टाकायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे। छान मस्त आता पाणी टाकायचं आपल्याला। पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे। चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। पुन्हा हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पाच मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे आणि छान मटर आपल्याला शिजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता 5 मिनिटांनंतर मी झाकण काढलं आहे आणि मस्तच भाजीचा कलर आला आहे। कलरवरून समजतच असेल तुम्हाला किती टेस्टी बनली आहे भाजी। मस्त तर्री आली आहे भाजीला। ही भाजी तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत खाऊन बघा, तुम्हाला जाम आवडेल। गरमागरम पालक मटर खाण्यासाठी तयार आहे। ज्यांना पालक आवडत नाही त्यांनी ही भाजी नक्कीच ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल। आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।